म्हणजे लातूर म्हणजे दिल्लीला जरी आपण गेलं तर त्या ठिकाणी आदरणीय विलासरावजी देशमुख साहेबांच्या गावचा का म्हणून ते आपलाही सन्मान करतात याचा अनुभव आम्हाला आला. आणि एक वेळा तर साहेबाच्या गाडीचा ड्रायव्हर कर्नाटकचा आणि योगायोगाने साहेब आम्ही दिल्लीला गेलो होतो. बुनियाद नावाचं शिबिर होतं. आम्ही 58 माणसं होतो. आमच्यापाशी बॅगा म्हणजे पंढरपूरला वारीला जसं आपण जातो तसं. तर आम्ही गाडीत बसलो आणि साहेबांनी हे बघा ही किती मोठेपण आहे सांगायला गेलो तर साहेबांच्या आठवणीचे सामान्य कार्यकर्ते आम्ही दिल्लीला गेलो साहेबाला भेटायला गेलो होतो. तर साहेबांनी त्यांना म्हटले की अरे इनको छोड़ दो यहां से, इनको छोड़ दो महाराष्ट्र सदन में. तर साहेबांनी स्वतःच्या लाल दिव्याच्या गाड्या सामान्य कार्यकर्त्याला दिल्या आणि आम्हाला महाराष्ट्र सदनला त्यांच्या गाड्या सोडवत होत्या केंद्रीय मंत्र्यांच्या. तर त्या कर्नाटकच्या ड्रायव्हरने विचारला अरे आप कौन लोग है कहां से है कि साहब ने खुद की गाड़ी दे दी है. आम्ही त्यांना सांगितलं की हम लातूर से है. तर त्याने म्हणजे उनके गाव वाले. एवढे म्हणजे आत्मीयता असणारं नेतृत्व म्हणजे आदरणीय विलासरावजी देशमुख साहेब. आणि एवढ्यावरतीच साहेब थांबले नव्हते. तर त्यावेळेचे साहेबांचे स्वीय सहाय्यक तावरे साहेबांनी त्यांना विचारलं यांची व्यवस्था कुठे केली आहे. तर त्यांनी त्यांना सांगितलं की एका हॉटेल. तर साहेबांनी ते नाकारलं आणि महाराष्ट्र सदनला आमची व्यवस्था केली आणि स्वतःच्या खिशातलं साहेब पाकिट काढलं. त्यावेळेला 1000ची नोट होती साहेब 2013ला. तर स्वतःचे असे पैसे काढून म्हणजे स्वतःच्या पैशाने व्यवस्था कार्यकर्त्याची करणारा नेते म्हणजे आदरणीय विलासरावजी देशमुख साहेब. ते केवळ या ठिकाणी याच्यासाठीच सांगतोय की आपल्यावरती प्रेम किती करावं हे नेत्यानं सुद्धा. याच्या पुढे जाऊन कोणता असा माणूस आहे की ज्यांनी स्वतःच्या गाड्या केंद्रीय मंत्री असताना स्वतःच्या गाड्या देणं स्वतःच्या खिशातले काढून पैसे देणं. मी धीरज साहेब आहेत म्हणून बोलतोय असं नव्हे. तर माझ्यासोबत असणारे तत्कालीन 58 जण यांना कुणाला जरी विचारलं तर ते हेच सांगतील की साहेबांनी स्वतः सांगून जिल्हा परिषदेचा सदस्य म्हणून 2017ला एकूण मतदारसंघात मोठ्या आघाडीनं विजय प्राप्त केला आणि जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जे काही ग्रामीण भागातल्या समस्या असतात ग्रामीण भागातले जे काही प्रश्न आहेत ते कसे सोडवायचे आणि आपल्या भागातली मोठी अडचण कोणती आहे तेही जिल्हा परिषदेच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकारपर्यंत मांडण्याचं काम जिल्हा परिषदेचा सदस्य म्हणून त्यांनी त्या ठिकाणी केलं. आणि त्याच्यानंतर जिल्हा परिषदेमध्ये त्यांना आलेला अनुभव आदरणीय धीरज विलासरावजी देशमुख साहेब 2019ला लातूर ग्रामीण विधानसभा क्षेत्राचं नेतृत्व करत असताना एक आपण सर्वांनी मिळून या लातूर ग्रामीण विधानसभा क्षेत्रातील प्रत्येक गावातले सरपंच असतील चेअरमन असतील सर्व ज्येष्ठ कार्यकर्ते असतील सर्व युवक मंडळी असतील त्यांनी त्यांची एकमुखी मागणी केली की लातूर ग्रामीण विधानसभा क्षेत्रातनं आम्हाला धीरज विलासरावजी देशमुख साहेब यांचा चेहरा म्हणून आमचा नेता म्हणून त्यांना आपण संधी द्यावी. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीनं आदरणीय धीरज विलासरावजी देशमुख साहेब यांना लातूर ग्रामीण विधानसभा क्षेत्रातनं काँग्रेस पक्षाची उमेदवारी दिली आणि मोठ्या मताधिक्यानं आपण त्यांच्या पाठीशी ती मताची ताकद 1 लाखाच्या पुढच्या फरकानं आदरणीय धीरज विलासरावजी देशमुख साहेब हे 2019ला लातूर ग्रामीणचे विधानसभेचे आमदार म्हणून ते विधानसभेमध्ये गेले. आणि त्याच्यानंतर साहेबांनी या सर्व समस्येची जाण असल्या कारणानं विधानसभेमध्ये आपली जी काही प्रश्न आहेत तेही प्रश्न विधानसभेमध्ये मांडण्याचं काम केलं. आणि त्याच्यानंतर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन म्हणून अतिशय उत्तम काम आदरणीय साहेब हे करतात. मी सांगण्यापेक्षा आपल्यामधले अनेक तरुण या ठिकाणी उपस्थित आहेत ज्या तरुणांना रोजगार देण्याचं काम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून साहेबांनी आणि काँग्रेस पक्षाने या ठिकाणी केलेलं आहे. साहेब ज्या वेळेला चेअरमन झाले त्यावेळेला इथं अनेक चेअरमनही बसलेले आहेत. त्या सर्व चेअरमननीही साहेबांना विनंती केली की साहेब आपल्या भागामध्ये जे काही तरुण आहेत आणि राज्यामध्ये आणि देशामध्ये 2014 पासून विरोधी पक्षाचं सरकार आहे. राज्यात देशात आणि आपल्या जिल्ह्यामध्ये अनेक बेरोजगार तरुण फिरतात. त्यांच्या हाताला काम मिळालं पाहिजे अशी विनंती साहेबांकडे केल्याच्या नंतर एक कल्पक नेतृत्व काय असतं आणि भविष्याचा वेध घेणारे नेतृत्व काय असतं ते आदरणीय धीरज विलासरावजी देशमुख साहेब ज्या वेळेला बँकेचे चेअरमन झाले आणि ही विनंती साहेबांकडे गेल्याच्या नंतर त्यांनी ती मान्य केली. मग या तरुणांना कोणता उद्योग द्यावा हेही साहेबांच्या लक्षात आलं. आणि त्यावेळेला आपले जे काही साखर कारखाने आहेत त्या साखर कारखान्याला जे काही लेबर लागतात ते लेबर कडनंही आपल्या ऊसतोडीसाठी अडचणी येत होत्या. आणि भविष्याचा वेध घेतला असल्या कारणानं आणि शेतीमध्ये यांत्रिकीकरण ही वाढ झाली पाहिजे. ऊसाची तोड सुद्धा शेतकऱ्याची वेळेत झाली पाहिजे. त्याच्या ऊसाचं गाळप सुद्धा वेळेत झालं पाहिजे. हा विचार साहेबांनी केला आणि आपल्या
जिल्ह्यामध्ये आपल्या तालुक्यामध्ये 100 तरुणांना 100 हार्वेस्टर देण्याचं काम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून धीरज विलास देशमुख साहेबांनी केलं. केवळ 100 तरुणांनाच रोजगार दिला नाही तर एक हार्वेस्टरच्या मागे 8 ते 10 16 हे वाहने लागतात. म्हणजे 16 आणि 1 असे 17 एका हार्वेस्टरच्या मागे आणि त्याच्यानंतर त्याचे जे इनफिल्टर असतील त्या एवढ्या तरुणांना रोजगार देण्याचं काम आदरणीय धीरज विलास देशमुख साहेब यांच्या माध्यमातून या ठिकाणी झालेलं आहे. मी याच्यासाठीच मी आपल्याला सांगतोय की कारण का केलेलं काम तर आपण लक्षात ठेवलं पाहिजे, पण भविष्यामध्ये सुद्धा आपण काय करणार आहोत. जिल्हा परिषदची निवडणूक आहे, अतिशय महत्वाची निवडणूक आहे. कारण का पंचायत राज व्यवस्थेमध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत ह्याला एक अनन्यसाधारण महत्व आहे. कारण का जिल्हा परिषद आणि पंचायत समिती जर आपल्या ताब्यामध्ये नसेल, आपल्या विचाराची नसेल तर काय अडचणी येतात हे आपण सर्वजण जाणत आहात. कारण का आपल्या ज्या काही योजना आहेत, कुणाचे विहीर असेल, घरकुल असेल, आरोग्याच्या समस्या असतील, शिक्षणाच्या समस्या असतील, या सगळ्या सोडवायच्या असतील तर आपल्याला जिल्हा परिषद आपल्या विचाराची असणं अत्यंत आवश्यक आहे. आपण पाहतोय जिल्हा परिषदेच्या शाळेची पडझड झाल्याच्या नंतर एखादी शाळेची दुरुस्ती जर मागायची असेल तर यामधल्या 7 ते 8 वर्षामध्ये शाळेची दुरुस्ती सुद्धा होऊ शकत नाही. आरोग्याच्या सुविधा काय मिळतात आपल्याला हे आपण जाणत आहात. म्हणजे मूल जन्मण्यापासनं ते वयोवृद्ध जे माणूस आहे तिथपर्यंतची जर व्यवस्था करायची असेल तर त्याच्यासाठी आपल्याला जिल्हा परिषद आणि पंचायत समिती आपल्या विचाराची असणं अत्यंत आवश्यक आहे. कारण का त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्थेमध्ये जो महाराष्ट्र आदरणीय धीरज विलासरावजी देशमुख साहेब जे आहेत ते स्वतःच काही दुसरा जर ऐकवत असेल त्याच्यामध्ये त्यांना जास्त रुची नसते की तू काय केलं. यापैकी 50 जण तर आम्ही काँग्रेस पक्षातच आहोत. कारण का त्यांचे जे संस्कार आणि आपले जे संस्कार आहेत ते विचाराचे संस्कार आहेत, ते तकलादू नाही आहेत. कारण का 58 पैकी साहेबांचे 50 जण तर काँग्रेसमध्येच आहोत. कारण का 2011ला युवक काँग्रेसची जी टीम झाली, लातूर लोकसभा असेल त्यावेळेच्या 6 विधानसभा, चिंचोली पंचायत समिती गण आणि शिराळकरांच्या वतीनं आपलं हार्दिक हार्दिक स्वागत करतो. आणि परत एकदा मला 2-3 मिनिट आपण वाढवून दिले त्याबद्दल मी आपले धन्यवाद व्यक्त करतो. आणि जाता जाता एवढंच म्हणेन, गुलाबाच्या बागेमध्ये झेंडूने जास्त डोलू नये, गुलाबाच्या बागेमध्ये झेंडूने जास्त डोलू नये आणि नेत्याच्या पुढं कार्यकर्त्यांना जास्त बोलू नये हा संकेत पाळून मी याच ठिकाणी थांबतो. धन्यवाद.